काल जी आर काढल्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भातला हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातला जी आर काढल्यानंतर आज लागलीच ओबीसी उपसमिती ही गठीत करावी लागणं. ओबीसींचा विरोध इतका जास्त आहे या सगळ्याला की सरकारला 24 तासांच्या आतमध्ये इतकं मोठं पाऊल उचलावं लागलं. अर्थातच 24 तासांच्या आतमध्ये इतकं मोठं पाऊल उचलणं गरजेचंच आहे, कारण की ज्या पद्धतीने मराठा समाजासाठीची जी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली होती त्यामध्ये काही नेते होतेत, मराठा नेते होतेत, त्यांच्यासाठी देखील किंवा मग त्यांच्या भविष्यातल्या ज्या निवडणुका होतील किंवा मग ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत किंवा मग समाजाच्या हितासाठीचे जे प्रश्न सोडवण्यासाठी असेल ते जेवढं महत्त्वाचं होतं तेवढंच सध्या महायुती सरकारला ओबीसींसाठी देखील अशा पद्धतीने करणं, उपसमिती गठीत करणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं होतं. निघालेल्या जी आरच्या विरोधात, मराठा समाजाच्या निघालेल्या जी आरच्या विरोधात अनेक विरोधातले सूर जे आहेत ते दिसून येत आहेत. मागच्या दरवाजाने कुठेतरी तुम्ही जी आर देत आहात आणि आरक्षणाची हमी जी आहे ती तुम्ही मराठ्यांना देत आहात, मनोज जरांगेंना देत आहात, असे विविध प्रकारच्या वक्तव्य जे आहेत ते समोर येत आहेत. पुण्यामध्ये देखील बघू शकतो ओबीसी नेत्यांनी जे आहेत जी आरच्या ज्या प्रत होत्या त्या देखील त्यांनी फाडलेल्या आहेत. त्यामुळे इतका संताप जो सातत्याने समोर येत आहे त्यामुळे कुठेतरी वेगवान हालचाली ज्या आहेत त्या सरकारला कराव्या लागल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने ही समिती गठीत होणं हे देखील महत्त्वाचं होतं. कारण की महाराष्ट्रामध्ये वातावरण हे देखील चांगलं राहिलं पाहिजे, हा देखील एक महत्त्वाचा हेतू ही उपसमिती लवकर गठीत करण्यामागेचा असू शकतोय. कविता.